साईनगर शिर्डी. तर आजचा हा आपला ब्लॉग असणार आहे साईनगर शिर्डीचा. या ब्लॉगमध्ये शिर्डीला कसं जायचं, ट्रेन कोणती पकडायची, राहायचं कुठे, ओव्हरऑल बजेट किती असणार आहे, हे संपूर्ण आपण या ब्लॉगमध्ये अनुभव घेणार आहोत. तुम्ही पण जर शिर्डीचा प्लॅन करत असाल तर नक्कीच हा ब्लॉग बघा. किती आहे असं सांग तुम्हाला जेवण देते तुम्हाला जास्त वेळ तर मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सूरज मुंडे ब्लॉग मध्ये. आणि तिकीट कोणती आहे तर अचानक बाहेर आपला प्लॅन ठरलेला पण आपलं फिक्स नव्हतं, तरी पण आपण तिकीट काढले शिर्डीला जाण्याची. सो आज आपला ब्लॉग असणार आहे शिर्डीचा. तर चला जाऊया. अजून अर्धी मित्रमंडळी आपली अडकलेत, अजून त्यांना ट्रेन भेटेल की नाही ते पण नाही माहिती, पण बघूया. आता या ब्लॉग मध्ये तुम्हाला बरंच काही बघायला भेटेल. शिर्डी एक्सप्लोर तर शिर्डी करूया आपण आणि बघूया. पहिल्यांदा आपण सर्वजण चाललो आहोत, कारण का मी तर नाही गेलो पहिला, आपला फर्स्ट टाइम आहे. तो चलो लेट्स गो. तर मित्रांनो, आता आपण तिकीट काउंटरला आपल्यासोबत आहे चिंताबाई आणि आपल्यासोबत आहे दर्शन. तो आता आम्ही 3 जण आहोत तिकडे. अर्धी मंडळी अजून आली नाहीत, तो ती येतील. तर बघूया त्यांची वाट, बघूया ट्रेन भेटते की मिस होते, बघूया. तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेलच. चलो लेट्स गो. सो आता आम्ही चाललो आहोत. बहुतेक 11 नंबर आणि तर 7 नंबरला लागते. तो आम्ही आता ट्रेन पकडतोय. बहुतेक आली असेल 9चा टायमिंग आहे त्याचा. नंतर आलोय 14 नंबर प्लॅटफॉर्म वरती लागलेली आहे आपली ट्रेन. आपल्याला प्लॅटफॉर्म भेटत नव्हता, तो फायनली आपण प्लॅटफॉर्म भेटलेला आहे. तुम्हाला ट्रेन पकडायची असेल ना, तास करून अर्धा 1 तास तरी लवकर या, कारण का तिकीट वगैरे काढणं हे ते वगैरे वगैरे खूप आहे. आणि बहुतेक आता ट्रेन येईल, बहुतेक येईल आता येईल. चलो चलो चलो. सो मुंबई टू दादर टू साईनगर शिर्डी. सो ही जनरल डबे 3 आहेत तिकडला. सो पुढे इंजिनचा डब्बा आणि पाठी 2 डबे आहेत. गर्दी. चिंट्याला सीट पाहिजे. चिंट्या बाई सीट पकड. सो आम्हाला झालं लेट. तर आमचा बाई इथे बसलाय. कसं येणार मी आमचा दर्शन बाई आलाय. तुमची व्हिडिओ दर्शनला पण जागा भेटले. तर आमची ट्रेन सुटलेली आहे. सो आमची अर्धी पब्लिक अंधेरीलाच आहे, अजून आली नाहीत. तर आता याच्यानंतर अजून एक ट्रेन आहे. सो त्यांना बोललोय त्या ट्रेन पण ती लेट होते ट्रेन. बघूया आता कसं काय करता येईल वगैरे. तर सुटलेली आहे. सो आम्हाला वरती थोडीफार जागा भेटले. आमचा व्हिडिओ काढतोय इंस्टाच्या ब्लॉग साठी. दर्शन काय करते, दर्शनला जागा भेटली ना चांगली कोपऱ्यात. गाडी पण मस्त चालवला ना. सो आता आलेला आहे ठाणे आणि आमचे 2 मित्र गप्पा मारतायत आणि आपण इकडे सिंगल बसलेलो आहोत. मस्त जागा भेटलेली आहे. सो थोडा झोपूया मस्तपैकी आणि आपण डायरेक्ट साईनगर शिर्डीला भेटूया. तुम्हाला ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आपली मित्रमंडळी अडकले. सो 5ची ट्रेन पकडणार आहे. सो थोडं तुम्हाला पण सांगतोय, जर तुम्ही आलात तर अर्धा 1 तास तरी लवकर या, तर तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करता येईल. सो नाहीतर मग तुम्ही ट्रेन तुमची मिस वगैरे होईल. सो त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आता भेटेलच. बघूया आपण कसं काय. आता आपल्या येथील 5च्या ट्रेनने आणि डायरेक्ट आपण भेटूया साईनगर शिर्डीला. चलो थोडा आराम करूया आणि डायरेक्ट उतरल्यावर तुम्हाला ब्लॉग चालू करूया कंटिन्यू. लेट्स गो पब्लिक. गुड नाईट. भेटूया नेक्स्ट डे उद्या. लवकर जाई का पाठी पकडले तुम्ही, या लवकर या. ट्रेनमध्ये आले वडापाव. जेवण आलं नव्हतं ना. सो आता वडापाववरतीच आपल्याला काम गर्दी एवढी आहे ना, म्हणजे वरती बसल्यावरती पाणी पियला पण वाकायला लागतं. बाईला पाणी बघा पाणी. सो पाणी पियाला आणि सुकून मिळला मला. असं
चाकली माझी आता मनमाड स्टेशन आलाय तीनचा ब्रेक दर्शन काय बोलतोय तीनचा ब्रेक चलो खूप झाला तर जेवलो नव्हतो ना सो भूक लागली सो आता थोडं नाश्ता करूया चलो प्रकारे आपण आले आहोत मनमाड तर इकडनं अजून 2 स्टेशन नंतर आपण फायनली जाणार आहोत साईनाथ शिर्डी सो फायनली आपण पोहोचलेलो आहोत शिर्डीला सो आता उतरूया आपण चिंट्या वायचल खाली उतर फायनली आपण पोहोचलेलो आहोत शिर्डीला सो आता इकडनं उतरूया स्टेशन आलेलं आहे चलो उतरूया आता मित्रांनो आपला फेमस शब्द मित्रांनो सो आता आपण आलेलो आहोत साईनगर शिर्डीला सो बघायला भेटेल तुम्हाला साईनगर शिर्डी बॅक साईडला तुम्ही बघू शकता सो आता इकडनं आपले मित्र तर आपली ट्रेन सुटली सो त्यावेळेला ते 5च्या ट्रेनने येतात तोपर्यंत आता इथे तर राहणं शक्य नाही सो आपण चाललो होतो आता काढणार फोटो आपले कागद येईपर्यंत चलो लेट्स गो थंडी आहे की नाही थंडी वाजते की नाही सांग थंडी आहे वाय चिंटा वाय तर पूर्ण घरात ठेव फुल थंडी थंडी का माहोल आहे फुल थंडी साईनगर शिर्डी मध्ये तुमचं स्वागत आहे सो आपला ब्लॉग कंटिन्यू आहेच चालूच तर आता थोडं सेल्फी वगैरे आपले मित्रमंडळी काढतायत चलो संपवत चिंटा बाय सेल्फी काढतोय सो थंडी आहे इकडे भरपूर सो तुम्ही शिर्डीला आता थंडीतून प्लॅन करतायत तर नक्कीच स्वेटर वगैरे किंवा चादर वगैरे घेऊन आता स्वेटर सोबतंय चलो थंडी खूप आहे बोलण्यातूनच वाफा वगैरे येत असेल बघू शकता तुम्ही सो आता आम्ही इकडनं बाहेर निघतो आणि ऑटो पकडून जातो पहिलं हॉटेलवरती नंतर फ्रेश होऊन आपण जाऊया मंदिरामध्ये तोपर्यंत आपली मित्रमंडळी पण येतीलच चलो लेट्स गो पहिला साईबाबांची तुम्हाला प्रतिमा दिसेल मोठी अशी तिकीट काउंटर वगैरे आहे इकडे बघू शकता तुम्ही रात्रीचे वाजलेत 4 पहाटेचे वाजलेत 4 इकडे भरपूर अशी पब्लिक शनिवार रविवार असल्यामुळे पब्लिक तर खूपच आहे सो इकडनं टमटम तर आहे तिकडे चलो लेट्स गो पहिला आपण पकडूया गाडी चलो लेट्स गो हे साईनगर शिर्डी असं मोठंसं नाव बाहेर आणि इकडे तिकीट काउंटर वगैरे आहे सो चलो आपली मित्रमंडळी गेलेत पुढे चलो इकडनं शेअरिंग ऑटो पण आहेत खूप साऱ्या स्टेशनच्या बाहेरून ऑटो पकडले सो जाऊया आता डायरेक्ट हॉटेल्सवरती सो चिंट्याबाई आणि दर्शन पाठी बसलेत मंदिर भाऊ आता आलो आहे हॉटेलमध्ये सो रूम बघूया इकडे हो आम्ही इकडे रूम घेतले 202 सो तुम्हाला घे रूमच्या घे ना
सो रूम ओपन कर पुढे करतो. सो गरम पाणी आहे ॲक्च्युली इथे, त्यामुळे आम्ही मेन तुम्ही इकडे आलात ना गरम पाणी विचारूनच या, कारण का एवढी थंडी आहे ना, सो तुम्हाला इकडे लागेलच. सो इकडे रूम आहे, तुम्हाला सर्व ए सी पण आहे, पण ए सीची गरज नाही सध्या. आणि सो चलो आता रूममध्ये जाऊ, आपण एंटर करूया. तो डीपी काय बोला, डीपी चालू कर, डीपी ही वाली तेव्हा चालू आहे. सो आपला हा रूम 3 बेडवाला रूम आहे. सो आल्या चिंट्या झोपलेला आहे. दर्शन बाई काय करतोय काय माहिती नाही आता, थंडी आणि बाई पंखा लावते आल्या काय बोलणार बाई, चिंट्याला किती थंडी वाजते. हा दर्शन बाय, दर्शन 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 काय ऐकत नाही, काय झालंय काय दर्शनला. दर्शन नंतर कॅमेरा बंद असल्यावर बोलतो, आता काय बोलत बाबा इथं असेल. पंखा बंद कर बाय, ओ भाई लाईट बंद केली, हे लाईट चालू कर, लाईट अरे लाईट चालू कर, लाईट चालू कर भाई, लाईटच बंद केली, कमालच आहे. दुसरी पण लाईट चालू कर, एवढा उजेड होता. सर्व लाईट लाव. सो आम्ही इकडे हा आपला रूम. सो ठीक आहे, ओके 3 जणांसाठी, बाकी मित्र येतील तेव्हा बघूया आपण त्यांच्यासाठी पण. सो चलो. तर आता आपण आले आहोत रूमवरती. सो आमचं डिस्कशन चालू आहे, आधी कधी जायचं मंदिरामध्ये. तर आम्ही फायनली ठरवलं आहे, सो सर्वजण आल्यावरतीच जाऊ सोबतच. तर चलो थोडा जर आराम करूया, नंतर मग ते आल्यावरती जाऊया. चलो. हो छोटासा हॉटेलमध्ये रूम आहे, इकडे टी व्ही आहे, काय माहिती चालू आहे की नाही. सो इकडे एक डबल बेड आहे आणि हा सिंगल बेड, आणि आपला दर्शन भाई आहे. सो इकडे आरसा वगैरे आहे, आणि इकडे आपलं वॉशरूमची लाईट. अच्छा ही वॉशरूमची लाईट आहे. सो वॉशरूम बाथरूम वगैरे इथे, एक थंड पाणी आणि एक गरम पाणी. सो आम्ही पहिला चेक केलं आल्यावरती गरम पाणी येतं का, पण येतं गरम पाणी. सो करूया, नंतर आपण थोडं फ्रेश वगैरे होऊया. सो थोडा आता आराम करूया थोडा वेळ. चिंट्या ऑलरेडी चार्जिंगला लावून आपलं चालू आहे त्याचं. आणि आमचा एक मित्र झोपलाय लगेच आल्या काय माहिती, झोप तर लागत नाही, म्हणजे झोप. सो आम्ही रात्री जेवलो नाही, तर थोडं नाश्ता वगैरे केलेला मध्ये. सो भूक लागले, तर थोडं बघूया आता काय खायला भेटतंय काय. नंतर ते आल्यावरती आपणच मंदिराला जाणार, तोपर्यंत बघूया थोडं खाऊया, नंतर आराम करूया, नंतर आपण जाऊया मंदिरामध्ये. चला आता आपण बघूया बाहेर काय नाश्ता. रात्रीचा व्ह्यू, रात्रीचा म्हणजे वाजलेत 5. सो थोडं आम्ही नाश्ता करायला बाहेर निघालोय. हे बाई लोक मोबाईलमध्ये आहेत, आणि आमचा हा गेलेला आहे पिंट्या. तर इकडे पुणे पण 205 किलोमीटर आहे. विमानतळ, मनमाड, नाशिक रोड वगैरे वगैरे वगैरे. आणि इकडं रात्रीचा व्ह्यू, विमानतळ म्हणजे एअरपोर्ट. सो हा एअरपोर्टला जातो, आणि हा इकडे पुण्या साईडला, डिस्ट्रिक्ट पुणे. साईनाथ शिर्डी, शाहीनगर शिर्डीचा बस स्टॉप आहे हा मोठासा. रात्रीचा व्ह्यू असा तुम्ही बघू शकता. सो इकडेच बस स्टॉपच्या इकडेच नाश्ता वगैरे तुम्हाला भेटेल रात्री वगैरे जर आलात ना. सो नाश्ता तुम्हाला इकडेच भेटेल. सो नाश्ता करायला तुम्ही येऊ शकता. चलो आता आपण नाश्ता करूया. वडापाववरतीच खाणार, वडापाव कांदा पोहे वगैरे पण आहेत. कांदा पोहे पण घेऊया आता, कांदा पोहे वगैरे वगैरे वगैरे. सो करूया नाश्ता. घेतले आहेत कांदा पोहे. सो गरम गरम आता आपण कांदा पोहे खाऊया. लेट्स गो. दर्शन भाई टेस्ट सांग बघ कसं टेस्ट करतोय जरा. दर्शन शिर्डीमध्ये टेस्ट. वरती टाकलेला आहे लिंबू, त्यामध्ये काय काय कांदा, त्यावरती आपलं शेव, नंतर मुगाचा रस्सा आहे.
अरे आरामात आरामात दर्शन भाई आरामसे आहे का याचा आहे काय लातलो तुला धरून तो चलो मग ते थांबायचं ना चहा गरम गरम चहा The next day. सुप्रभात मित्रांनो, सूरज मुंडे ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. सो डे 2 आहे. काल आपण रात्री तिकडे आलेलो, रात्री म्हणजे सकाळी आलो. सो थोडा वेळ झोपलं वगैरे, आराम केलं. सो आता सर्वजण फ्रेश वगैरे होत आहेत. आपला दर्शन बाय फ्रेश झाला आहे, चिंट्या बाय फ्रेश होतो आहे. सो चलो आता मित्रमंडळी पण आपले तिकडे आलेली आहेत. सो ते पण फ्रेश होत आहेत, झालेले आहेत. तर आपण त्यांना जाऊन भेटूया आणि जाऊया मंदिरामध्ये. चलो लेट्स गो पब्लिक, लेट्स गो. चलो आता आपण जाऊया. चलो चलो बाय. फायनली मॉर्निंगला आपण बाहेर निघालो आहे. सो चलो आता जाऊया. ही लोक कधी येत आहेत. चल बाय ले भाई चिंट्या भाई अपना लेट आहे यार, बहुत लेट आहे, भरपूर लेट आहे. काय दर्शन चिंट्याला काय बोलशील ते? काय झालंय काय माहिती, भरपूर लेट करतोय आजकाल. चल चल चिंट्या भाई. ती ऑलरेडी तिकडनं ती पाटणा येऊन ती रेडी झाली. पाटणा येऊन ती लोक रेडी झाले ना. काय त्याला लाल बुक्की चल चल लवकर यार. फायनली चिंट्या रेडी झालेला आहे. चला आता आम्ही निघालोय. काय तू लेट करतो, आम्ही कधीच रेडी होऊन तयार झालेलो तुझ्यामुळे. चलो आता निघूया आपण. आमच्या टीम मध्ये एकच असं आहे. सो इकडनं हॉटेल घेऊ. हो फायनली आम्ही निघालोय आता. आता इकडचं दृश्य वगैरे. सो चलो लेट्स गो. मित्रमंडळी आपले पाटणा येऊन रेडी झालेत बाई. चिंट्यामुळे आपल्याला खूप लेट झालेला आहे. चिंट्या तुझ्यामुळे लेट झाला बाई. हो चिंट्या बाय. चिंट्याचं लक्ष नाही सध्या. चिंट्या उंगा झाला आहे. चलो जाऊया आता, बघूया आपली मित्रमंडळी कुठे आहेत. चलो हो इकडे आहे पालखी उद्यान शिर्डी नगर. सो चलो आता जाऊया. इकडे उद्यान आहे मोठं आणि साईबाबांचं असं स्टॅच्यू तिथला बनवला. इकडनं पाणी पडताना तुम्ही बघू शकता दृश्य असं सुंदरचं. लोक आपल्याला भेटलेले आहेत. बाई बाई काय भेंडे आहेत, कुठे भेंडे काय जयकार कुठे होतात. लयकर झोपलेलो मस्त की रूम मध्ये. हे तर आहे, तुम्ही आरामात आलात पण एकदम मस्त. तुम्हाला सीट वगैरे पण बसायला भेटलं व्यवस्थित. लवकर टायमावरती आला तरी पण. सकाळी काय गर्दी नव्हती, आता गर्दी बघ किती आहे. चलो दर्शन वगैरे घेऊया आता आपण. चलो भाई जयकांचा तोंड. मी आता इथे पराठा, आम्ही पराठा खातोय. सो योग्यता आहे. सो गणेश बाय. चिंट्या काय करतो काय माहिती नाही. दर्शन घे ना भाई. टेस्ट बोरवलीला पोचायला 1 तास लागला. बोरवलीला पोचायला पण एक स्टेशन कुठे सांगत होतो. हां 8:35ला निघाली, 9:30ला तिथेच बोरवलीला. नाही रे मध्ये ट्रेनच नाही. सो मित्रांनो लातरीच ट्रेन आहे. सो मित्रांनो आता मी इकडे थोडं नाश्ता केला आहे. सो थोडं आता आम्ही दर्शन घेऊ, नंतर आम्ही थोडं काहीतरी खाऊ वगैरे. सो तात्पुरता आम्ही थोडं नाश्ता केला आहे. सो आज संडे असल्यामुळे गर्दी तर आहे खूपच. रूमचे पैसे वाचले. काय बोलतो, आमचे रूमचे पैसे वाचले पण तुम्ही लेट आलात ना बाई. तर आराम केला. हां एन्जॉय नाही करायला भेटलं. एन्जॉय नाही, फक्त आम्ही रात्री झोपलो बस, बाकी काय केलं. तुम्ही मजा केला ट्रेनमध्ये रे. मजा केला तुम्ही, मजा केला. हां एकत्र पाहिजे होतं. पुढे पण ती पोरं होती ना, मस्त होती. मग पाचशे ट्रेनने आलो असं तरी पण चाललं असतं, एवढं काय नसतं. आपल्या रूमचे म्हणजे मला थांबायचं नाही, आम्हाला पाहिजे होतं. अरे काय करणार पण. अरे ती सुपरफास्ट होती, सुपरफास्ट होती ना ट्रेन. मजा आली, भरपूर मजा आली. आरामात पोहोचवलं. मध्ये एक गाडी थांबली, एकदम उताला उठला आणि ते उसायला गेला बाहेर आणि गाडी चालू झाली. तो असा पकडून गाडी
अरे एवढ्या गाडीमध्ये होता ढालते तिकडे गेला बाहेर कशाला जायची गरज होती आतमध्ये असतात ना. अरे मुत्ता मुत्ता गप्पा गोष्टी चालू आहेत. एवढी पण नव्हती थंडी होती हे दोघं जण कुडकुडत होते पूर्ण थंडीने दोघं जण. पहिल्यांदा एवढी थंडी लागली आम्हाला विंडो सीट भेटली सिंगल होती ना ती भेटली. आम्ही असे मान खाली टाकून असे बसलेलो. आम्हाला मस्त तुमच्या इथे पुढे असं तरी पण उभे माणसं. अरे ते पोरं पण एवढी बिंदास ना आमचे पाय त्यांच्यावर त्यांचे पाय आमच्यावर. मेन प्लस पॉईंट काय झालं दादरवरून ट्रेन सुटली ना म्हणून तुम्हाला बसायला वगैरे आरामात भेटलं. हा आणि तिकडनं सुटली असते मग तुम्हाला भेटलं असतं फुल पॅक आली असते ट्रेन बदलं त्यामुळे. आता आम्ही नाश्ता वगैरे केला कोण बोल ना तू तर आता आम्ही निघालोय. चलो आता जाऊया आपण दर्शन घेऊया आता. मग मला ब्लॉक कर बघूया पुढचं तुम्हाला पुढे सांगतो काय करायचंय काय प्लॅन आहे आमचा. चलो पब्लिक विचार बॅग ठेवायचे हे काय करायचं बॅग ठेवायचे ना तुमचे. मग चल बॅग तरी ठेवून येऊ ना आपण. आधी बघूया इकडे काय इकडे नसेल रे बॅग तुम्ही आतमध्ये ठेवलं परवडेल. आतमध्ये ठेवा ना तिकडे हॉटेलमध्येच टेन्शन नाही. रूम मध्ये हा रूम मध्ये बॅग ठेवूया तुमची. चलो पब्लिक संडे लॉकर मध्ये कशाला रूम आहे ना आपल्याकडे. चल एंट्री माल घेतात मोबाईल जमा करायला लागणारच. शेवटी एकच झालं. इकडे विविध प्रकारचे रूम्स आहेत. रूम्स नाही सॉरी शॉप्स वगैरे आहेत. चलो बाय ऑलरेडी लेट. इकडनंच आहे ना भाई इकडनंच ना इकडनंच एंट्री आहे. सो चल सो कोल्हापुरी चप्पल बघूया येतं ना. कोल्हापूर वगैरे चप्पल आहेत भारी आहेत. सो इकडे विविध प्रकारचे शॉप कुठल्या मंदिराच्या ठिकाणी गेल्यावर नॉर्मल तर म्हणजे असतातच शॉप्स वगैरे आहेतच. इथे साईबाबांचे प्रतिमाचे फोटोज वगैरे हो इकडे मंदिर आहे. तुम्हाला नंतर बाहेरून व्ह्यू दाखवतो. पहिला आपण दर्शन घेऊया. इथे द्वारकामाई दर्शन रांग आहे. सो इकडनं रांग आहे. इकडनं आतमधून फिरून पूर्ण अशी रांग आतमधून मंदिरात जाते. सो चलो आपण शूज वगैरे थोडे काढून ठेवूया कोणत्या तरी शॉपमध्ये आणि मग जाऊया एंटर करूया. द्वारकामाई आहे इकडनं पूर्ण अशी दर्शनाची लाईन. सो आता आपण जाऊया. मोबाईल वगैरे आतमध्ये अलाउड नाही सो मोबाईल आपण इकडे जमा करूया आणि आतमध्ये जाऊया. चलो हार वगैरे घेतला आहे प्रसादी वगैरे घेतली. सो इकडे आम्ही सर नंतर आपण एंट्री करूया. इकडनं गोल्डन टेम्पल इकडनं द्वारकामाई आणि इकडनं प्रवेशद्वार करूया आपण आतमध्ये. मोबाईल आता आम्ही चाललो आहोत लॉकर ठेवायला. लॉकरमध्ये मोबाईल्स वगैरे ठेवतो आणि मग इकडनं आपण जाऊया. ते लॉकर्स वगैरे अवेलेबल आहेत इकडे. मुखदर्शन ते मुखदर्शन वगैरे पण आहे. छोटी लाईन कुठे असेल कुठलं परत त्यांना विचार ना जरा. तुला आयडिया नाही थोडी फर्स्ट टाइम. हो आरती आता चालू होईल. सो आरतीच्या आधी आम्ही जातो आहे आतमध्ये दर्शन वगैरे घेतो. सो तुम्हाला भेटतो लवकरच बाहेर आल्यावरती. चलो सर्वजण पब्लिक रेडी. मोबाईल वगैरे इथे लॉकर आहेत फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही इकडे ठेवू शकता. तर आम्ही पण इकडे जमा करतो आणि आतमध्ये जातो आहे. सो तुम्हाला आम्ही दर्शन झाल्यानंतर भेटतो. चलो लेट्स गो. फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. सो लाईन खूप होती 1 तास तर आपला गेला नॉर्मल. पण तुम्ही सकाळी लवकर आलात तर तुमचं लवकर दर्शन होईल. अर्धा तासात होऊन जाईल. आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाही सो आम्ही आतमध्ये व्ह्यू तुम्हाला दाखवू शकलो नाही. सो तुम्हाला जेवढं पण बाहेरचं व्ह्यू आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर कंटिन्यू करा ब्लॉग. तुम्हाला आजूबाजूचा पूर्ण परिसर दाखवतो मी तुम्हाला.
चलो आपला बजेट फुल एकदम ब्लॉग असणार आहे. मी बॅक साईडला तुम्ही बघू शकता आपलं लाडू आहे, लाडू प्रसाद वगैरे, तर आम्ही लाडू वगैरे पण घेतलेत. तर आता चला जाऊया आता आपण. लाडू दाखव बाई, लाडू दाखव. लाडू घेतलेले आहेत बा. चलो आता बाई लाडू दर्शनाची लाईन आणि इकडे श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिराचं इथं मंदिर आहे. इकडे हनुमानाचं मंदिर आहे. हनुमानाचं मंदिर आहे इकडे हनुमानाचं मंदिर आहे. तो मंदिराचा मी हनुमान इथे हनुमानाचं मंदिर आहे. चावडी तो इकडे एक आहे. परत इकडे अजून एक मंदिर आहे पुढे. तो चलो प्रसादीचं शॉप आहे. प्रसाद वगैरे तुम्हाला खूप सारे शॉप आहेत तसे पण. सो इकडे पण आता आम्ही घेतलं. तर आता आम्ही चाललो आहे, फोटोशूट वगैरे करतो इकडे मंदिराचं. काय घ्यायचं चल पुढे तर मूर्त्या पण आहेत साईबाबांच्या. स्वामी मूर्ती पण घेतली इकडे. गेले का विविध प्रकारचे कडे वगैरे आहेत. नाही पण कोणती पण घेतले तर 50. गोल्डन पण ठीक वाटत, पण सिल्वरच ओके. चलो भाई पब्लिक ले लो जल्दी. लेट हे वाले विविध प्रकारचे शॉप्स मध्ये खूप सुंदर अशा मूर्त्या वगैरे तुम्हाला. साईबाबांच्या मूर्त्या पण तुम्हाला सुंदर बघायला भेटतील. कुठला काय बघतोय का? हा साईबाबाच्या विविध प्रकारच्या मूर्त्या आहेत, लहानापासून ते मोठ्यापर्यंत. मूर्ती कशी आगे घेवा काय चिकन बट्टी. सो तुम्हाला शॉपमध्ये खूप काय भेटून जाईल. जयकांत काय घेतोय हे लवकरचं. साई पालखी उद्यान आपण इकडे सकाळी नाश्ता केला. सो तिकडे थोडं आपण परत जाऊया, कारण का आपण व्यवस्थित जरा व्ह्यू घेतला नाही पॉईंट. चला आपण आतमध्ये जाऊया परत. जायचं आतमध्ये बसायचं जरा बघ भेटत असेल तर. नाही नको नाही. उद्यानात आल्यानंतर तुम्हाला साईबाबांचं असं मूर्ती दिसेल.
खूप सुंदर असं पाणी पडताना दाखवलंय. गार्डनमध्ये सर्वजण फोटो शूट्स वगैरे सर्व काय, काही जण बसलेत शांत, काही जण आपल्याच फोटो वगैरे काढताना मग्न आहेत. सो खूप सुंदर आहे. जस्ट मंदिराच्या पूर्ण म्हणजे मेन रोडलाच आहे, या साईडला रोड आहे आणि रोडच्या बाजूलाच ही मूर्ती आहे मस्तपैकी छान असं दृश्य. दर्शननी आणलेला आहे मूर्ती. दाखव दर्शन भाई, कोणती आणली? दाखव, काढ 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 व्यवस्थित काढ. कोणासाठी घेतले दर्शन? मूर्ती कोणासाठी घेतली ते सांग मला ती व्यवस्थित दाखव. हाँ खूब सुंदर सुंदर सुंदर. और क्या मिला? ये किसके लिए भाई? ये किसके लिए? ये कोणासाठी? दर्शन भाई हे क्या आहे? सिक्रेट ओपन. पण हे मूर्तीच्या पाठी हे कसं निघालं? अरे बाप रे बाप, इसके पीछे बहुत बड़ा झोल है. इसने भी कुछ तो लिया है. यांनी पण काहीतरी घेतलंय का? जाऊ दे जाऊ दे. चिंट्या भाई तू काय घेतलं? दाखव दाखव. तुझ्या पॉकेट मध्ये काहीतरी आहे. दाखव दाखव चिंट्या भाई, दाखव चिंट्या. नाही घ्यायचे, दाखव. घेऊया. लाडू घेतले. हे दाखव चिंट्या भाई, हे आम्हाला बघायचंय. यामध्ये काहीतरी आम्हाला बघायचंय. दाखवत नाही म्हणजे काहीतरी मंदिर आपल्या मूर्तीच्या पाठी मोठा काहीतरी हे आहे. जाऊ दे जाऊ दे, सोड जाऊ दे, नंतर दाखवतो मी. जाऊ दे सोड सोड. ते तसंच आहे एक रिंगणवालं. आणि तुला माहिती तू केलेला? जयकांतला माहिती. जयकांत काय घेतले? त्याने काय घेतलं? माझी शॉपिंग करायला तू काय घेतलं? प्रसाद घे. अच्छा प्रसाद. मग तुला मला नाही फोन करता आला काय? तू पण निमेश दादा फोन करायचा ना मला. ते अजून नवीन काहीतरी बनतंय, तर जे पण म्हणजे नंतर येणार असेल त्यांना बघायला भेटेल. चलो आता काहीतरी जेवूया, भूक लागली असेल. लागले. सो जेवायला आम्ही घेतले. हे जेवण नाही रे भाई, आता काहीतरी जेवूया, भूक लागली. सकाळपासून कधी घेतले? लाईन मध्ये दर्शन वगैरे. 50 रुपये चांगले छान आहेत. दिलेले बघ काकीने यांच्याकडनं घेणार. कडून घेतलेले आहेत. पेरू वगैरे घेतले. पेरू खूप छान आहेत, गोड आहेत, खूप सुंदर होते. शिर्डीला आलात ना, पेरू तुम्ही एक ट्राय करा. खूप म्हणजे गोड आहेत, छान आहेत, मस्त आहेत. त्यामुळे आम्ही घेतले सर्वांनी पेरू वगैरे. चलो आता पहिला आपण जेवूया बाबा, भूक लागली. सकाळपासून आपण दर्शनासाठी लाईन, परत द्वारकामाईसाठी सर्वीकडे लाईन, आणि आज संडे त्यामुळे खूप गर्दी गर्दी गर्दी. सो पहिला आता जेवूया, नंतर अजून काही तुम्हाला बघायला भेटेल ब्लॉगमध्ये. चलो लेट्स गो. हे संत सावता महाराज मंदिर आहे. स्वामी सावता महाराज मंदिराच्या इकडेच या साईडला रूम घेतलेली आहे. सो आता रूमवरती चाललो आहे. आणि येऊया. तर आता आम्ही चाललो आहे रूमवरती. सर्व सामान वगैरे ठेवतो, सर्व जेवढं घेतलं आहे तेवढं. घेतले कोणाचं घेतले? प्लेट 50 रुपये. जेवूया एकदम गरम गरम. चलो 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 पब्लिक. भूक लागली भूक लागली भूक लागली भूक लागली. तुला भूक लागली की नाही? लागली पण आधी गोळ्या घ्यायच्या. हा हे गोळ्या का तुला बरं नाही ना? ठीक आहे चालेल, चल घे. इन्फेक्शन वाढलं पिडलं ना. कसलं इन्फेक्शन झालं तुला? पोटात इन्फेक्शन झालंय. आराम करायचा ना तू. भरपूर शॉपिंग झालेली आहे, बघू शकता. खूप काय पूर्ण हेवी झालं. अरे चप्पल घ्या मध्ये. हा सो खूप काही बरंच काही शॉपिंग आपली झालेली आहे. आता मस्तपैकी जाऊया जेवायला. आपण आलेलो आहोत आता रूमवरती, थोडं फ्रेश होऊ आणि परत जाऊया आपण. सो फ्रेश होऊया आणि नंतर आपण रिटर्न जाऊया आपल्या जेवायला जायचं आहे. मी आता आलो आहोत हॉटेलमध्ये. कोणी काढले ते? हो छान. सो इकडे आहे. दर्शन बरोबर झालं ना आपलं. सो अरे ते मुख दर्शन इकडे आता आहोत. बाकी 2 मंडळी आपली इकडे बसलेली आहेत. सो आता थोडं जेवूया वगैरे. आता मस्तपैकी जेवूया, नंतर आता बघूया थीम पार्क वगैरे पण आहे. परत
अजून इकडे महाप्रसादालय पण आहे, तिकडे पण जायचं. तिकडे जाणार होतो जेवायला, पण आम्ही भूक लागली इकडे सर्वांना, जेवायला पण भूक लागली. सकाळपासून काय खाल्लं नाही त्यांनी पण. सो आता आम्ही इकडे जेवतो, नंतर मग महाप्रसादालयच्या इकडे पण जातो. तिकडे पण खूप आहे बनवलं आहे. तिथे फ्री जेवण वगैरे सगळं भेटतं. तर 5 रुपयाची थाली पण आहे तिकडे. बरंच काय बघूया तिकडे गेल्यावर तुम्हाला सांगतो. तिकडे आहे बिर्याणी, व्हेज बिर्याणी. बघायचा टेस्ट कशी आहे? टेस्ट कशी आहे? हां दही खाल्ला तू? अच्छा सॉरी त्यांनी दही खाल्ला, अजून टेस्ट नाही केली. केला तर आपली टेस्ट करू. तिकडे थाली आलेली आहे. तिकडे दोघंजण आपले मित्र मंडळी बसलेले आहेत. ती साधी थाली, हे साधी थाली आहे ना, साधी थाली. सो साधी थालीमध्ये तुम्हाला दाखवतो मी काय काय आहे. थांबा. सो मित्रांनो, साधी थालीमध्ये तुम्हाला चपाती, भाजी, एक भाजी आणि राईस वगैरे. ठीक आहे ना? ओके चल लेट्स गो. पनीर बिर्याणी दादा कशी वाटली? दादा स्पायसी आहे, मस्त आहे. आलेली आहे. कोणती पुरी होती ती? नाव काय? राईस हो द्या, राईस हो नाव काय थालीचं नाव काय सांग? राईस हो इकडे डिलक्स थाली आहे. अजून राईस येत आहे, त्यामध्ये डाळ आहे, 2 प्रकारच्या भाज्या आहेत आणि पनीर मसाला, पापड आणि रोट्या. सो टेस्ट करा भाई लोक, टेस्ट करा. टेस्ट कर नाही का ना. तर आम्ही दाल फ्राय पण मागितलं आहे, दाल फ्राय. सो चालू आहे आपलं जेवण कंटिन्यू. सो एकदम मस्तपैकी जेवण, एकदम फर्स्ट क्लास, एकदम मस्तपैकी जेवण. मस्त एकदम स्पायसी होता, खूप भारी जेवण होतं. सर्वांनाच आवडलं असेल. काय चिंट्या, जेवण कसं होतं? काय बोलतं? दुकानाचं नाव पंजाबी होतं, पंजाबी थालीचं आहे. मंदिराच्या इकडनं आलात ना तुम्ही, आपल्या शनी शिंगणापूर तिकडे रोड जातो ना, त्या साईडलाच पहिला लेफ्ट आहे. तिकडनं तुम्ही आलात ना, पंजाबी म्हणून एक हॉटेल आहे, तिकडे तुम्हाला भेटेल व्यवस्थितपणे. पण खूप सुंदर असं जेवण होतं, मस्त होतं, टेस्ट पण खूप कमाल होती, मजा आली पूर्ण. आता आम्ही चाललो आहे जरा हॉटेलवरती, परत रूमवरती. सो आम्ही आमचं पूर्ण सामान वगैरे घेऊ आणि मग आपण निघूया. चलो आलो आता. हे आपलं हॉटेल, इकडनं एंट्री, इकडनं आहे. काय बोलते चिंट्या? चिंट्या काय बोलते? जाम झालंय. मस्त, पण जेवण भारी होतं, मजा आली. हो ओपनच आहे याचं. सो कर ओपन. आपला रूम नंबर 202. सर मित्रांनो, तर आता आम्ही निघालो आहे, म्हणजे झालं दर्शन वगैरे झालं, थोडा आराम पण केलं, फ्रेश वगैरे पण झालो. सो आता आम्ही एक्झिट करतो आहे रूममधून. सो आता इकडनं प्रसादालय पण, आपण जेवलो बाहेर ना, सो इकडे प्रसादालय पण आहे, ते दाखवलं नाही तुम्हाला, जाता ते पण दाखवतो. तर चलो आता लेट्स गो. रूम सोडतो आपण आता. रूमचे दरवाजे वगैरे बंद करून, लाईट वगैरे बंद करून. सो चलो लेट्स गो. दर्शन बाय, चिंट्या बाय, जयकांत बाय, चिंट्या आणि योग्यता वगैरे सर्व खाली आहेत. चलो लेट्स गो. पब्लिक चलो लेट्स गो. सो मित्रांनो, आता इकडनं आम्ही टॅक्सी पकडले. सो संध्याकाळच्या इकडनं गाड्या नाहीत, रात्री डायरेक्ट 9:30 वाजता गाडी. सो त्यामुळे आम्ही इकडनं मनमाडची टॅक्सी पकडले. सो टॅक्सी पकडून आम्ही तिकडनं मनमाडला गाडी तर चालूच आहे, मग तिकडनं आपण जाऊया, तर आपण रात्रीपर्यंत पोहोचू, नाही तर मग आपल्याला डायरेक्ट मॉर्निंग होईल. सो आम्ही बेस्ट ऑप्शन केलं की आपण टॅक्सीनेच जाऊया. चलो आता लेट्स गो. जाऊया मनमाड स्टेशनला, तिकडनं बघूया कसं. CNG ऐकत असेल. हे पनवेल टाईपमध्ये, पनवेलला कशा भावले असतात त्या टाईपमध्ये. हां आपली ॲडजस्टेबल मंडळी इकडे आहे. तनिष, जयकांत आम्हाला दिसतच नाही. जयकांत बाय कुठे? हा जयकांत दिसला. आणि आपला आहे दर्शन बाय, चिंट्या, योग्यता. तुझी बॅग टाक ना माझी. तुझी टाक बाय, पडली तर गेली. पडणार नाही. नको तुझी टाक बॅग पाठी पाहिजे, नाही तर वरती टाक अशी. जातील
एवढे घेतले हो ॲक्सिडेंट. रे बाप रे बाप. बघ ना ड्रायव्हरला तर फुल लागला असणार. ड्रायव्हर बघ, ड्रायव्हरला फुल लागले. मजबूत लागलाय गाडी तर पूर्ण. ड्रायव्हरची पूर्ण सीट बघितली असं खूप बेकार. बघितली रे काय इथपर्यंत उडाले तुझे. तुझं बघ ना पूर्ण गेलं. ड्रायव्हर पूर्ण गेला. गाडी चालवताना व्यवस्थित अरे सो अजून किती आहे? 30 किलोमीटर म्हणजे 27 किलोमीटर आहे. अर्धा तास नाही, 1 तास 50 मिनिटं. गेला झालेली आहे. मुतायला झाले. कुठे मुतायला झाले बोलतो. किती कंट्रोल मॅप लावून ठेवलं. जाऊ दे थोडं इथे थांबूया ना. थांबायला काय नाही. थांबायला काय थांबू शकतो, गाडी आहे आपली. पुढच्या आहेत. पुढचे डेंजर आहे. गाडी फायनली आपण आलेलो आहोत मनमाड रेल्वे स्टेशनला. सो चलो उतरूया. तो आता आपण आहे मनमाड स्टेशनला, रेल्वे स्टेशन. सो इकडनं आता ट्रेन पकडूया. जर तुम्ही पण एक दिवसासाठी येणार असाल तर तुम्ही पण म्हणजे लवकर जायचं असेल तर तुम्ही पण पकडू शकता ट्रेन. नाहीतर जर आहे ट्रेन शिर्डीवरून, ती जाते 10:30 वाजता, पण मॉर्निंग मंडेला 4:30ला पोहोचतो. त्यापेक्षा बेटर ऑप्शन आहे मनमाडवरून तुम्ही ट्रेन पकडू शकता. मनमाडवरून खूप चालू आहे ट्रेन, तर बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला लवकर जायचं असेल. मनमाड रेल्वे स्टेशनवरून दादरचे तिकीट काढले. सो आता इकडनं आपण ट्रेन पकडूया. लेट्स गो पब्लिक. मनमाड रेल्वे स्टेशन. लेट्स गो. आता आम्ही मनमाड स्टेशनला आहे. इकडनं आता ट्रेन लवकर, इकडनं ट्रेन चालूच आहे. तुम्ही मनमाडवरती आलात तर तुम्हाला इकडनं ट्रेन चालूच भेटतील. सो चलो आता बघूया आपल्याला कोणती ट्रेन भेटते. आता पकडूया आपण जास्त. चलो बाय आधी बघू. फायनली आपण ट्रेन पकडली आहे. तिला पण गर्दी आहे भरपूर. मंडळी आपली तिकडे बसलेली आहे. इकडे 3 जण बसलेत. सो आम्ही इकडे 2 जण आहे आणि योग्यदा तिकडे आहे, एकदम तिकडे आहे. यांच्या म्हणजे पाठी बसलाय त्या साईडला. सो त्याला जागा करते आता आम्ही इकडे. जागा झाल्यावरती त्याला इकडे आपण घेऊन येऊया. नंतर ते कशाला लाडू खराब नाही होत ते, चिकन नाही कधी पण ठेव. काय नाही होत, काय नाही होत त्याला, काय नाही होत. त्यांच्याकडे थोडी ते वेगवेगळे काय नाही होत. प्रसाद तुझ्याकडे माझी पेढे आहेत ना. लाडू याच्याकडे आहेत. बाकीची तुझी प्रसादी माझ्याकडे आहे. ती वाली आले वाटत म्हणजे काहीतरी गडबडी घेतलं एखादी. कधीच नाही वाटत केलंय. बरं झाली तू वाटत. इकडनं पूर्ण व्ह्यू दिसतो रे. पूर्ण व्ह्यू दिसतो पूर्ण. फोकस कर. केला आम्ही मगाशी इकडनं योगा झाला फोकस कालाच्या पूर्ण बजेट डिस्क्रिप्शनमध्ये असेलच. सो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये समजेलच किती आम्हाला खर्च वगैरे झाला, किती काय. मी पूर्ण डिटेल सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगच्या पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये देणंच.
कसं कोणती ट्रेन पकडायची कोणतं कसं म्हणजे तुम्ही एक दिवसाचा प्लॅन करत असाल सॅटर्डे संडे तुम्हाला सर्व माहिती डिस्क्रिप्शनमध्ये सांगेल. जर तुम्हाला जर काही क्युरी असतील तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय करेन. आपला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आपल्या पेजवरती असंच आता नवीन नवीन ब्लॉग येतच राहतील. सो तुम्ही बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुमचे प्रत्येक ब्लॉग येणारे तुम्हाला नोटिफिकेशन जाईल. तर परत एकदा भेटू पण नवीन एका ब्लॉगमध्ये. हे सर्वांनी टाटा करा. टाटा बाय चिट्टा. योग्य झोपेत आहे.